नमस्कार मित्रांनो, आजचं हे आपलं 6वं लेक्चर आहे. आधुनिक भारताचा इतिहास YCMU SYBA. मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण 1857चा उठाव, संघटन, वाटचाल आणि व्याप्ती या मुख्य घटकाचा अभ्यास करणार आहे. मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण ईस्ट इंडिया कंपनी या मुख्य घटकातील सुधारणावादाची सुरुवात या शेवटच्या उपघटकाचा आपण अभ्यास केला आहे. तर मित्रांनो, आजच्या या घटकामध्ये आपण 1857चा उठाव, ज्याचे दोन उपघटके राजकीय कारणे आणि आर्थिक कारणे या मुख्य घटकांचा आपण आज अभ्यास करणार आहे. मित्रांनो, हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर प्रश्न विचारा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. आपला पहिला घटक आहे 1857चा उठाव. 1857 पूर्वीच्या भारतातील परिस्थितीचा अभ्यास आपण केलेला आहे. संबंध भारतावर आपले राजकीय स्वामित्व लादण्यासाठी इंग्रजांनी तैनाती फौजेची पद्धत व राज्य खालसा करण्याचे धोरण अवलंबिले होते. राजे राजवड्यांचा वर्ग त्यामुळे चिडून उठला. साम्राज्यवादी धोरणामुळे भारताचे आर्थिक शोषण होऊन येथील असंख्य कारागिरांचे व्यवसाय बुडाले आणि शेतकरी कामकरी यांचे दैन्य ओढवले. इंग्रजांनी केलेल्या अनेक कायद्यांतून तरतुदी भारतीय लोकांच्या सामाजिक चालीरीती व धर्म या विषयात ढवळाढवळ करणाऱ्या ठरल्या. त्यामुळे हिंदू व मुसलमान दोघेही त्यांच्यावर रागावले. या उठावातील प्रमुख वर्ग शिपायांचा होता. त्यांच्यावरील अन्यायाने तर सीमाच गाठली. या सर्वांमुळे साचत गेलेल्या असंतोषाचा स्फोट 1857च्या उठावाच्या रूपाने झाला. हा उठाव म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासातील महत्त्वाची घटना ठरली. पहिला घटक आहे 1857चा उठाव. 1857च्या उठावाला विविध प्रकारचे घटक कारणीभूत ठरले. त्यांच्या आता तपशिलावर आपण अभ्यास करणार आहे. त्यापैकी पहिला उपघटक आहे राजकीय कारणे. त्याच्यामध्ये परत उपघटक आहे संस्थानिक खालसा करण्याचे धोरण. 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांचा भारतातील राजकारणात खऱ्या अर्थाने प्रवेश झाला. त्यापुढील 50 वर्षात बंगाल, ओरिसा, मद्रास व पश्चिम किनाऱ्यावरील कुर्ग एवढेच प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात आले. पण त्यापुढील केवळ 4 दशकात निम्म्यापेक्षा अधिक देश इंग्रजांच्या प्रत्यक्ष अंमलाखाली आला व इतरत्र इंग्रजांचे अप्रत्यक्ष नियंत्रण प्रस्थापित झाले. यासाठी इंग्रजांनी अवलंबलेल्या 2 मुख्य युक्त्या म्हणजे वेल्स्लीने सुरू केलेली तैनाती फौजेची पद्धत आणि दत्तक विधान नामंजूर करून राज्य खालसा करण्याचे डलहौसीचे अवलंबलेले धोरण. तैनाती फौज माथी मारली गेल्यामुळे भारतीय संस्थानिकांचे स्वातंत्र्य गेल्यातच जमा होते. इंग्रजी सत्तेचे 5 दिवसेंदिवस घट्ट आवळले जाऊ लागल्यामुळे हैदराबाद, कर्नाटक, तंजावर, सुरत, म्हैसूर आणि शेवटी मराठी राज्य हे सर्वच हतबल झाले. या घटकाचा 1857च्या उठावाशी प्रत्यक्ष संबंध आलेल्या काही संस्थानांचा आपण राजकीय इतिहास पाहणार आहे. इसवी सन 1818 ते 1856 या काळात खालसा झालेली संस्थाने आपण अभ्यासणार आहे. त्यापैकी आहे पेशवांचे राज्य. इसवी सन 1818 मध्ये दुसरे बाजीराव पेशवे, नागपूरचे आप्पासाहेब भोसले व मल्हारराव होळकर यांच्या एकत्रित फौजांचा इंग्रजांकडून पराभव झाला. पेशव्यांवर कानपूर जवळच्या बिठूर तथा ब्रह्यावर्त येथे विजनवासात म्हणजेच पेन्शन व दिवस काढण्याची वेळ आली. सातारा संस्थानचा थोडासा प्रदेश म्हणजे सातारा आणि आजूबाजूचा काही प्रदेश वगळता बाकी सर्व प्रदेश इंग्रजांनी साम्राज्यात जमा केले. होळकरांना आपला बराच मुलूक सोडून द्यावा लागला. नागपूरकर भोसल्यांनाही फार मोठा प्रदेश इंग्रजांना तोडून द्यावा लागला. पुढे काही वर्षांनी त्यांचे स्वातंत्र्यही जवळजवळ संपुष्टात आले. 1851 मध्ये दुसरा बाजीराव निपुत्रित अवस्थेत मरण पावल्यानंतर त्याचा दत्तक वारस धोंडोपंत उर्फ नानासाहेब पेशवे याला पूर्वीचे पेन्शन चालू ठेवण्यास डलहौसीने नकार दिला. त्याविरुद्ध अपील करण्यासाठी नानासाहेबाने अजीमुल्ला खान या आपल्या विश्वासू सेवकास सर्व कागदपत्रे घेऊन इंग्लंडला रवाना केले. पण तेथील सरकारने हिंदुस्थान सरकारच्या निर्णयात बदल करण्यास नकार दिला. हाच नानासाहेब पेशवा पुढे 1857च्या उठावातील एक प्रमुख नेता बनला. आता बघूया सातारा. शिवछत्रपतींच्या गादीचा वारसदार प्रतापसिंग याला 1818 मध्ये साताराच्या गादीवर बसवण्यात आले. पुढे 1839 मध्ये खोटे कुंभांड रचून त्याला बाजूला करण्यात आले व त्याचा भाऊ आप्पासाहेब याला गादीवर बसण्यात आले. तोही निपुत्रित अवस्थेत 1848 मध्ये मरण पावल्यानंतर डलहौसीने सातारा संस्थान इंग्रजी साम्राज्यात सामील केले. तत्पूर्वी प्रतापसिंहाची गादी खालसा होऊ नये व त्याच्यावर कंपनी सरकारने केलेल्या अन्यायाचे परिमार्जन व्हावे म्हणून प्रतापसिंहाच्या वकील रंगो बापूजी गुप्ते यांनी सतत 12 वर्षे लंडनमध्ये राहून पुष्कळ खटपट केली. लंडनमधील अनेक इंग्लिश मित्रांच्या सहाय्याने रंगोजीने ब्रिटिश पार्लिमेंटचे दार अनेकदा ठोठावले. पण शेवटी निराश होऊन त्याला भारतात परतावे लागले. जुलै 1854 ते डिसेंबर 1855 दरम्यान रंगोजीने अज्ञातवासात राहून उत्तर हिंदुस्थानचा दौरा केला. उत्तरेकडे लोकमत किती प्रबुद्ध बनले होते याची त्याला कल्पना आली. प्रथम तात्या टोपे व नंतर नानासाहेब पेशवे यांच्याशी त्यांची भेट झाली. उठाववाल्यांनी जुन्या राजवटीचे पुनरुज्जीवन करण्याची कल्पना त्याला फारशी रुचली नाही. तरी देखील समजा आम्ही उठावणी केली तर तुमची आम्हाला काय मदत मिळणार, या नानासाहेबांच्या प्रश्नाला रंगोजीने उत्तर दिले. माझ्या मावळातला 1000 गडींनी माझे 2 पुतणे तुमचा निरोप येताच इकडे रवाना करतो. उत्तरेकडे पंचारतीचा गजर झालेला ऐकू येताच दक्षिणेत मी नौबतीवर टिपरी हाणतो. उठावात उडी घेऊन रंगोजींनी आपला शब्द पाळला. आता बघूया झाशी. उत्तर प्रदेशातील हे एक छोटेसे संस्थान. झाशीची सुभेदारी नेवाळकर घराण्याकडे होती.
1838 साली झाशीचे सुभेदार अथवा संस्थानिक रघुनाथराव निरवतले. त्यांना औरस संतती नव्हती, म्हणून त्यांचा धाकटा भाऊ गंगाधरराव नेवाळकर झाशीचा वारसदार ठरला. त्यावेळी झाशी संस्थानवर कर्जाचा मोठा बोजा चढला होता, म्हणून 1838 ते 1842 या दरम्यान इंग्रजांनी झाशीचा कारभार पाहिला व कर्जमुक्त झाल्यावर गंगाधररावांकडे संस्थान चालवायला दिले. झाशीचे व इंग्रज सरकारचे आतापर्यंत परस्पर संबंध हे असे सलोख्याने होते. 1842 साली गंगाधररावांचा विवाह मनू तांबे या 8 वर्षाच्या मुलीशी झाला. हीच पुढे झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखली जाऊ लागली. या दाम्पत्याला 1851 मध्ये पुत्रप्राप्ती झाली, पण तो पुत्र अवघ्या 3 महिन्यात असताना निर्वातला. उतार वयातल्या गंगाधररावांना हा धक्का सहन झाला नाही व 1853 मध्ये ते निधन पावले. निधनापूर्वीच त्यांनी झाशीचा वारस म्हणून आनंदराव, ज्याचे पुढे नाव दामोदर गंगाधर असे ठरले, या नामक एका 5 वर्षाच्या हुशार व चुणचुणीत मुलाला दत्तक घेतले होते. शास्त्रोक्त पद्धतीने झालेला हा दत्तक विधान समारंभ झाशीचे तत्कालीन पॉलिटिकल एजंट मेजर एलिस यांच्या उपस्थितीत पार पडला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी गंगाधररावांचा मृत्यू झाला. लक्ष्मीबाईंनी दत्तक मंजुरीसाठी गव्हर्नर जनरलच्या नावे अर्ज करून मेजर एलिसच्या जोरदार शिफारसीसह तो रवाना केला. आपला अर्ज मंजूर होणार याची राणीला मनोमन खात्री वाटत होती, पण डलहौसीने झाशी संस्थान खालसा करण्याचा निर्णय घेऊन तसा जाहीरनामाही प्रस्तुत केला व तशाच अर्थाचा सरकारी खलिता एलिसमार्फत लक्ष्मीबाईंकडे पाठवला. एलिस वाचत असलेला खलिता ऐकून चिकाच्या पडद्याआड बसलेल्या लक्ष्मीबाईंना भ्रमनिरास झाला. तिच्या तोंडून त्वेषाने उद्गार बाहेर पडले, मेरी झांसी नहीं दूंगी. आता बघूया अयोध्या. 1856 मध्ये उत्तरेकडचे अयोध्या संस्थान डलहौसीने खालसा केले. धनसंपन्न असलेल्या या संस्थानाकडे पूर्वीपासूनच इंग्रजांचे लक्ष होते. 1761 मधील पानिपतच्या तिसऱ्या युद्धात अयोध्याचा नवाब सुजाउद्दौला यांनी मराठ्यांना मदत न करता अहमदशाह अब्दालाशी हातमिळवणी केली होती. पुढे थोरल्या माधवरावांच्या कारकिर्दीत या सुजाउद्दौलाचा पानिपत्य करण्याचे ठरले. त्यावेळी त्याने संरक्षणासाठी इंग्रज फौज आपल्या राज्यात ठेवून त्याबद्दल इंग्रजांना काही मुलूक तोडून दिला. सुजानंतर वेळोवेळी गादीवर आलेल्या नवाबांची आपापल्या कुवतीप्रमाणे 12 वाईट कारभार केला, पण अयोध्येच्या ऐश्वर्यात त्यामुळे फरक पडला नाही. एका इंग्रज रेसिडेंटमध्ये अयोध्येच्या वसुलावर डल्ला मारून 30 लाख रुपयांची माया जवळ केली व इंग्लंडला प्रस्थान ठेवले. अयोध्येच्या याच धनसंपत्तीवर इंग्रजांची नजर होती. अयोध्येच्या बेगमांना वॉरन हेस्टिंग्जने लुबाडल्याची कथा तर सर्वश्रुत आहे. अयोध्येच्या मुख्य प्रधानाच्या सहाय्याने त्या बेगमांच्या निवासस्थानावर धाड घालून हेस्टिंग्जने 76 लाख रुपयांची लूट केली व त्या स्त्रियांचा मानभंग केला होता. इंग्रजांना काळिमा आणणाऱ्या या घटनेमुळे अयोध्येवासी जनतेला तीव्र संताप आला होता. प्रत्येक वेळी नवा वारसदार गादीवर आला की इंग्रजांनी तैनाती फौज वाढत जाई. फौज वाढली की तिच्या खर्चासाठी जादा मुलूक तोडून देणे अगोनेच येई. 1847 मध्ये वाजिद अली शाह अयोध्येचा नवाब झाला. या तरुण व सुखलोलूप नावाच्या कारकिर्दीत अयोध्याचा कारभार पार ढासळला. त्यावेळी लखनौत अयोध्या प्रांताची राजधानी असलेल्या इंग्रज रेसिडेंटमध्ये अयोध्याचा कारभार इंग्रजांनी तात्पुरता चालवण्यास घ्यावा असे डलहौसीने सुचवले, परंतु डलहौसीने वेगळा डाव टाकला. 1801 व 1837 मध्ये अयोध्या संस्थानांनी झालेली पूर्वीचे करार रद्द करून एका नव्या कराराचा प्रस्ताव त्याने वाजिद अलीकडे पुढे मांडला. वाजिद अलीने स्वतः होऊन अयोध्येचे राज्य इंग्रजांचे स्वाधीन करायचे आणि त्यांच्या बदल्यात त्याला व त्याच्या भावी वारसदारांना, शाही कुटुंबाला इंग्रजांनी तनखा द्यायचा असा तो प्रस्ताव होता. त्यावर सही करणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे होते. वाजिद अलीने टाळाटाळ सुरू करताच डलहौसीने राज्य खालसा करून टाकण्याचा निर्णय घेतला. संस्थान खालसा होण्याची कल्पना अयोध्येच्या जनतेला अजिबात रुचला नाही. 18 ऑगस्ट 1855 रोजी अयोध्येच्या प्रमुख लोकांची सभा भरून इंग्रजांना चालवण्यासाठी वर्गणी करून पैसे जमावे व अयोध्या इंग्रजांच्या आधाराची नजरेपासून वाचवावी असे ठरले. कासिम नावाचा एक पुढारी या सभेत म्हणाला, इंग्रजांना सोन्याची व आम्हाला स्वातंत्र्याची चटक आहे, तेव्हा सरकारी खजिन्यात आपण आपल्या खाजगीची भर घालून इंग्रजांना सोने देऊ व आपले स्वातंत्र्य रक्षण करू. पुढे 4 फेब्रुवारी 1856 रोजी अयोध्या खालसा झाल्यानंतर लोकमत प्रभुत्व झाले हे सांगण्याची गरज नाही. संस्थान खालसा होताच संस्थानच्या 60,000 सैनिकांना रजा देण्यात आली आणि त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड उसळली. दरबाराच्या आश्रयाने राहणारे शेकडो कलाकार व कारागीर उघडे पडले. जमिनीची वतनपत्रे दाखवत न आल्यामुळे अनेक जमीनदारांच्या जमिनी जप्त झाल्या. अयोध्येत नव्याने नेमणुका झालेल्या इंग्रज अधिकाऱ्यांची उद्दाम वागणूक आणि बेदरकारपणे घेतलेली निर्णय यामुळे हिंदू व मुसलमान रयत खवळून उठली. अयोध्या प्रांतात सर्वत्र शांतता माजली व गुप्त कारस्थाने सुरू झाली. आता बघूया आपण जगदीशपूर. बिहारमधील शहापूर जिल्ह्यातील ही छोटीशी जहागिरी कुंवर सिंग या राजपूत जमीनदाराकडे होती. 1857च्या ऐन उठावाच्या काळात तो क्रांतिकारकांच्या बाजूचा आहे असा संशय इंग्रजांना आला. अशा संशयित जमीनदारांना पकडून कैदेत टाकण्याचा किंवा फाशी देण्याचा सप्टा चालू होता. कमिशनरने भेटीस बोलावले असता कुंवरसिंगने ते टाळले. त्याच्या जमिनीवर कर्जाचा मोठा बोजा होता. या सबबीवर त्याची जहागीर इंग्रजांनी शेवटी जप्त केली. हरकिशन सिंग या आपल्या विश्वासू पुस्तकाच्या प्रोत्साहनावरून कुंवरसिंग शेवटी पाटण्याजवळील दानापूर येथील छावणीत सैनिकांचा नेता बनला व बिहारमध्ये बंडाळे सुरू झाले. वरील प्रांतांच्या जोडीला संबलपूर, नागपूर, वराड व दक्षिणेकडची आणखी काही संस्थाने डलहौसीने खालसा केली. इंग्रज सरकारच्या राजकीय धोरणामुळे इंग्रजांचा दुटप्पीपणा, वळवूड, अन्याय, वर्णूक व लबाडी जशी संस्थानिकांना व राजवाड्यांना अनुभवायला मिळाली.
तसा सर्वसामान्य जनतेलाही त्याचा प्रत्यय आला. सर्वांचे सर्वस्व हरण होण्याची वेळ आली. संस्थानांचे वैभव दिवसेंदिवस लोप पावू लागल्यामुळे त्यांच्या आश्रयाने जगणारे सैनिक, कलाकार, कारागीर, आचारी, पानके अशा सर्वांना देशोधडीला लागण्याची पाळी आली. त्यामुळे इंग्रज विरुद्ध क्रोधाची व द्वेषाची भावना सर्वदूर पसरू लागली. दुसरा उपघटक आहे इंग्रज अंमलदानीतील प्रशासकीय बदल. इंग्रज सत्तेच्या आगमनापाठोपाठ इंग्रजांनी नवीन प्रशासकीय पद्धत आली. दीर्घकाळ भारतीयांच्या अंगवळणी पडलेल्या पद्धतीपेक्षा ही पद्धत पूर्णपणे भिन्न होती. समाजातील शुद्ध चारित्र्याच्या व विद्वत्ताप्राप्त व्यक्ती तसेच धार्मिक व शैक्षणिक संस्था यांना जमिनीची पूर्वापार वतने मिळालेली होती. नवीन प्रशासनात अशी वतने बंद करण्यात आली. जमीनदारांची सत्ता गेली व कुळांना जबरसारा भरावा लागल्यामुळे ते कंगाल बनले. समान कायद्याचे तत्व लागू झाल्यामुळे एकीकडे समाजातील उच्च वर्गाला पूर्वी मिळणारी खास प्रकारची वागणूक बंद झाली, तर दुसरीकडे कनिष्ठ वर्गीयांना व गरिबांना मात्र नवीन कायद्याबद्दलचे अज्ञान व नव्या न्यायपद्धतीचा खर्चिकपणा यामुळे नव्या कायद्याचा लाभ घेता आला नाही. पूर्वी सामान्य माणूस थेट दरबाराच्या दरवाजा ठोठावू शकत असे. इंग्रज साहेबांपर्यंत पोहोचणे आता दुरापास्तच बनले. सरकारी कामकाजात फारसीऐवजी इंग्रजांची सरसच वापर होऊ लागला. ही गोष्ट समाजातील बहुसंख्य लोकांना अडचणीच वाटू लागली. इंग्रजी विद्या शिकलेल्यांना सरकारी नोकऱ्या उपलब्ध झाल्या हे खरे असले तरी उच्च गुणवत्ता असलेल्या भारतीयांनाही नोकरीत वरिष्ठ जागा मिळेना. वरिष्ठ इंग्रज अधिकाऱ्यांनी नेटिव्हज म्हणजे भारतीय लोक ही माणसे म्हणून घेण्यास सुद्धा योग्यतेची नाहीत. अशा वाड्यातेने कशी वागत असत याचे वर्णन सय्यद अहमद खान यांनी 1857च्या उठावात लिहिलेल्या आपल्या ग्रंथात केले आहे. इंग्रजांच्या उर्मटपणाची काही प्रत्यक्ष उदाहरणे भारतीय विद्या भवनीने प्रकाशित केलेल्या भारतीय इतिहासाच्या 10व्या खंडातही नमूद केलेली आहेत. इंग्रजी राजवटीच्या सुरुवातीला येथील सुशिक्षितांना असे वाटत होते की क्रमशः भारतीयांना कारभार योग्य स्थान मिळत जाईल, परंतु तोपर्यंत 1856 पर्यंत एकही भारतीयाला कौन्सिलात स्थान मिळाले नव्हते व सरकारी सेवेत उच्च पद नेण्यात आले नव्हते. त्यामुळे इंग्रजी विद्या विभूषित पिढीचा भ्रमनिरास झाला. या सुशिक्षित पिढीने 1857च्या उठावात किती प्रमाणात भाग घेतला याची निश्चित माहिती उपलब्ध नाही, परंतु समाजाच्या एकूण असंतोषात या वर्गाच्या असुस्तीपणे भर पडलेली होती एवढी नक्की सांगता येईल. घटक दुसरा, आर्थिक कारणे. इंग्रजी सत्तेच्या आगमनानंतर भारतीय लोकांवर कशा कशा प्रकारचे आर्थिक अरिष्ट कोसळले त्याचे थोडेसे चित्रण पुढील उतार्यात केलेले आढळते. हिंदुस्थानवासी लोकांना उद्देशून दिलेल्या हिंदू व मुसलमान उठाववाल्यांनी प्रस्तुत केलेल्या एका जाहीरनाम्यातील हा उतारा आहे. हिंदी शिपायांनी कंपनी सरकार व लंडनच्या सम्राटासाठी आतापर्यंत नेकीने लढाया केल्या आहेत व कंपनी सरकारचे साम्राज्य पेशावर पासून कलकत्त्यापर्यंत वाढण्यास सहाय्य केले आहे आणि या सेवेबद्दल कंपनीने आम्हाला पुढील बक्षिसे दिली आहेत. एक म्हणजे पूर्वी जेथे 200 रुपये किंवा 400 रुपये शेतसारा होता त्या जागी आता 300 रुपये किंवा 500 रुपये शेतसारा करण्यात येतो आणि हा कर अजून वाढवून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अशा स्थितीत लोक भिकेला लागणार यात काही शंका नाही. 2. चौकी म्हणजेच नाका कर दुप्पट किंवा चौपट केले आहेत. लोकांना कंगाल करणे हाच त्यामागचा हेतू आहे. 3. समाजातील सर्व सभ्य व विद्वान गृहस्थांचे व्यवसाय बुडाले आहेत. लाखो लोक अन्नालाही महाग झाले आहेत. नोकरीसाठी एका गावातून दुसऱ्या गावात भटकत जाणाऱ्या लोकांवरही 6 पैसे टोल आकारला जातो व बैलगाडी मागे 4 ते 8 आणे कर भरावा लागतो. जुलमी सत्तेच्या जुलमांचे किती म्हणून वर्णन करावे. सारांश. इंग्रज लोकांनी भारतीयांवर विविध प्रकारचे नवे कर लादण्यास सुरुवात केली. तसेच येथील लोकांचे उद्योग व्यवसाय बुडाले. या दुसऱ्या आपत्तीची कारणे थोड्याशा तपशिलात अभ्यासणे जरुरीचे आहे. इंग्रजी साम्राज्याच्या विस्तारवादी धोरणामुळे अनेक राजवाडे नामशेष झाले व त्यांच्या आश्रयाने राहिलेल्या कामगार कलाकारांना देशोधडीला लागण्याची वेळ आली. या गोष्टीचा उल्लेख मागे आलाच आहे. याशिवाय इंग्रजांच्या व्यापारी धोरणामुळेही येथील लोकांचे धंदे बसले. 19व्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीचे पहिले पर्व संपून दुसऱ्या पर्वास सुरुवात झाली. विशेषतः कापड व पोलाद उद्योगात इंग्लंडची मोठीच आघाडी वारली. पक्क्या मालाच्या राशी तयार होऊ लागल्या. या मालाला मोठी बाजारपेठ मिळण्याची गरज होती. कापसासारखा कच्चा मालही ब्रिटिश कारखान्यात सतत लागे. भारत ही या दोन्ही गरजा भागवणारी हक्काची बाजारपेठ असे स्वरूप हळूहळू येऊ लागले. आर्थिक साम्राज्यवादाचे धोरण यशस्वीरित्या राबवण्यासाठी इंग्रजांनी भारतावरील आपल्या राजकीय प्रभुत्वाचा उपयोग करून घेतला व भारताचे पद्धतशीरपणे आर्थिक शोषण सुरू केले. अशा प्रकारचे आर्थिक शोषण यशस्वीपणे राबवण्यासाठी इंग्रजांनी कोणत्या युक्त्या वापरल्या ते आपण आता पाहणार आहे. भारतात अनेक प्रकारचे उद्योग फार पुरातन काळापासून विकसित झालेले होते. भारत व युरोप यांचे व्यापारी संबंधही असेच जुने होते. ज्यावेळी युरोपीय व्यापारी 16व्या शतकानंतर भारताचे किनारे ढुंढाळू लागले त्यावेळीही भारतीय उद्योगधंद्याची नजर लागण्यासारखीच प्रगती झालेली होती. मलमल व अन्य सुती कापड, लोकर, रेशीम, कलाकुसरीच्या वस्तू, दागदागिने, साखर उत्पादन, जहाजबांधणी उद्योग अशा सर्व क्षेत्रात भारत आघाडीवर होता. देशभर पसरलेल्या लाखो खेड्यातील कारागीर व कलाकार या वस्तू गृहोत्पादन क्षेत्रात बनवत असत. दर्जा, उपयुक्तता व किंमत या सर्वच बाबीत त्या इतरांशी स्पर्धा करण्याइतक्या उत्तम असत.
साहजिकच जेव्हा इंग्लंडमध्ये कापड उत्पादन होऊ लागले त्यावेळी भारतीय कापडाची स्पर्धा सुरू झाली. ही स्पर्धा टाळायची तर भारतीय कापडाची इंग्लंडमध्ये होणारी आयात थांबवणे भाग होते. एवढेच नव्हे तर इंग्लिश कापडाला भारतात मागणी वाढावी म्हणून भारतीय बाजारपेठेत ते भारतीय कापडापेक्षा स्वस्त दराने विकणे आवश्यक होते. म्हणून इंग्लंडमध्ये आयात होणाऱ्या भारतीय कापडावरील आयात कर दाम दुप्पट वाढवण्यात आले. तसेच इंग्लिश माल भारतात आयात होताना त्यावर मात्र नाममात्र दराने आयात कर लावण्यास सुरुवात झाली. भारतीयांची आर्थिक स्थिती खालावत जाण्यास दुसऱ्याही काही गोष्टी कारणीभूत होत्या. बंगाल, बिहार व ओरिसा प्रांतात कॉर्नवॉलिसने कायम दरा पद्धती सुरू केली. इतर प्रांतातही वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या जमीन महसुलीच्या पद्धती रूढ होत्या. या सर्व पद्धतीत जमीन महसूल रोखीच्या रूपाने घेण्याची चाल सुरू झाली. महसुलाचा दर फार जीव घेणा होता अशातला भाग नव्हता. पण नियमानुसार करायच्या वसुलाबरोबर कितीतरी अधिक रक्कम जमीनदारांना आणि छोट्या शेतकऱ्यांना अदल्यामधल्या इंग्रज अधिकाऱ्यांना चारावी लागे. त्यामुळे लहान मोठे सर्व शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दडपले जाऊ लागले. पूर्वी महसुलाची थकबाकी राहिल्यास फार तर शेतकऱ्याला शिक्षा होई. पण नव्या पद्धतीत थकबाकी वसूल करण्यासाठी जमीन विकण्याचे सत्र सुरू झाले. म्हणजे जमीन गेली आणि त्यामुळे उपजीविकेचे कायम साधनही गेले असा प्रकार सुरू झाला. याचा फायदा उठवण्यासाठी सावकार वर्ग पुढे सरसावला. शिवाय जमिनीची मालकी हे समाजातील दर्जाचे एक चिन्ह मानले जाई. दिवसेंदिवस शेतकरी जमीनदारांचा हा दर्जाही नाहीसा होऊ लागला. आझमगडच्या शिपायांच्या नेत्यांनी उठावापूर्वी काढलेल्या एका जाहीरनाम्यात पुढील प्रकारचे काही आवाहन केलेले आपल्याला आढळते. समस्त जन हो, इंग्रज लोक फार प्रचंड दराने जमीन महसूल वसूल करताना आणि हेच तुमच्या सर्वनाशाचे प्रमुख कारण आहे. एखाद्या मामुली नोकराने किंवा स्त्रीने तुमच्या विरुद्ध तक्रार केली तर चौकशीसाठी तुम्हाला कोर्टात बोलवण्यात येऊन तुमचा धडधडीत अपमान केला जातो. तुम्हाला स्वतःला जेव्हा कोर्टात तक्रार उतरवायची असेल त्यावेळी तुम्हाला स्टॅम्प फी भरून भुर्दंड सोसावा लागतो. याशिवाय तुम्हाला रस्तापट्टी व शिक्षणपट्टी भरावी लागते, ती वेगळीच. व्यापारी बंधूंनो, लबाड इंग्रजांनी सर्व किफायतशीर व्यवसायांची मक्तेदारी स्वतःकडे घेतली आहे. उदाहरणार्थ निळीची अफूची विक्री. केवळ काही भोटे व्यवसायच तुमच्यासाठी सोडले आहेत. तुम्हालाही कोर्टात गेल्यावर स्टॅम्प फी भरावी लागते. सर्व लष्करी आणि मुलकी खात्यात लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या केवळ इंग्रज साहेबांनी राखून ठेवल्या आहेत व त्यांना तुम्हाला हलक्यास हलक्या हुद्द्यांच्या जागा मिळतात. प्रत्येक जातीच्या वस्तू इंग्लंडमधून येथे आणतात आणि तुमच्या वाट्याला मात्र हलकास हलका व्यापार. मुल्ला मौलवी आणि पंडितांनो, तुम्ही हे विसरून चालणार नाही की इंग्रज लोक हिंदू व मुसलमान अशा दोन्ही धर्मांचे कट्टर शत्रू आहेत. आम्हाला येऊन मिळा व त्या निर्मितीचे आशीर्वाद मिळवा, अन्यथा तुमची पापी म्हणून गणती होईल. अशा प्रकारचे आवाहन त्यांनी केले होते. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण एवढं शिकलेलं आहे. मित्रांनो, पुढच्या भागामध्ये आपण सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कारणे हा घटक अभ्यासणार आहे आणि लष्करी कारणे हा एक घटक अभ्यासणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तुम्ही मला विचारू शकता. आपला टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्यावर आपण बरेचसे अपडेट वगैरे देत असतो. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.